नमस्कार. वन स्माइल अँड वन थंब. मी आहे अस्मिता प्रशांत भाटे, अस्मिता ब्युटी सलून अकॅडमी. वन्स अगेन थँक्यू सो मच संदीप सर फ्रॉम मुंबई. तर खूप छान वाटलं की सर आज इथपर्यंत धैर्याला आशीर्वाद देण्यासाठी, ब्लेसिंग देण्यासाठी, तिचा अनुभव ऐकण्यासाठी इथपर्यंत आले. खरंच म्हणतात ना, उम्र कभी भी किसी की मुमताज नहीं होती. काय सॉरी, उम्र कुठली पण वय तुमचं असेल, उम्र असू देल, मग धैर्य लहान असू देल, आम्ही मोठे असू देल, पण एक अनुभव जो आहे तो अनुभव खूप महत्वाचा आहे. आणि मीही नेहमी असंच शिकत असते. वयाने कोण लहान असो अगर मोठं असो, तिथून काही शिकायला मिळत असेल तर नक्की मीही तयार असते. आणि खूप छान वाटलं की संदीप सर इथं येऊन तिला काही मार्गदर्शन करून तिच्याकडनं सगळं ऐकून घेण्याची पण कॅपॅसिटी लागते. एका स्टेजला आपण जेव्हा आर्टिस्ट असतो तेव्हा आर्टिस्टचं ही एक कर्तव्य असतं की आपल्या पेक्षा जे ज्युनियर आहेत त्यांचं पण सगळं ऐकून घेणे. आणि मला हे आज कौतुकास्पद वाटलं की सरांनी सर्वप्रथम तिच्याकडनं तिचे अनुभव ऐकून घेतले. आणि मलाही बहुतेक चांगलं वाटलं की धैर्याला पहिलाच प्रश्न असं कुणीतरी केला असेल की पहिला तू तुझा अनुभव सांग. आणि खरंच अशा लोकांना ह्या पिढीनं पुढे जाताना असं ऐकून घेण्याची कॅपॅसिटी असणारी माणसं खूप कमी आहेत. आणि हे केल्यानंतर मोटिवेट करायला पाहिजे. ह्या मोटिवेशन मधूनच अशी पिढी आपली घडणार आहे. आणि खरंच अशा बरेच लोक, बरेच हिरे आपल्या आजूबाजूला आहेत. फक्त त्यांना गरज आहे योग्य मार्गदर्शनाची आणि त्याच सोबत कष्ट, मेहनत आणि त्याच्या पुढे आहे सक्सेस अनलिमिटेड. आणि त्याच्या पाऊल चढत आहे डॅशिंग धैर्या. सुरुवात केलेली आहे, पर्वत खूप मोठा आहे आणि त्या पर्वतापुढे डॅशिंग धैर्या सध्या एक मुंगी इतकी आहे. आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रयत्नांनी तुमचे जे काही प्रत्येकाची नॉलेज आहेत हे तिला प्रत्येक दृष्टीने सगळ्यांचे मिळायला पाहिजेत. आणि भारताचा असा झेंडा पूर्ण जगभरात पसरला पाहिजे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर.